पश्चिम परिसरात एका व्यापारावरती चाकू हल्ला करण्यात आला होता। खरं तर खूप चॅलेंजिंग टास्क होतं पोलिसांसाठी, कारण ज्याच्यावर हल्ला झाला त्यालाही माहीत नव्हतं नेमका कोणी केलाय, कशा प्रकारे हा शोध लावला। आज आरोपीला अटक देखील आपल्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। किती चॅलेंजिंग होतं आणि काय सांगाल या प्रकरणाबद्दल सविस्तर? नमस्कार। दिनांक 25/6/26 रोजी रात्री 11 वाजता सुमारास आपण तिकडे होता सर्वजण। त्या ठिकाणी अशी एक खबर मिळाली, स्कूटरवरनं आलेल्या 2 इस्मांनी, यातील जे जखमी आहेत श्री जसराम मोतीराम चौधरी, हे किराणा व्यापारी आहेत। त्यांच्या पाठीमध्ये चाकू हल्ला झाला होता। चाकू हा खोलपर्यंत रुतला होता। त्यानंतर आपण त्यांना वैद्यकीय मदत त्यांना दिली। त्यानंतर मग त्यांना ठाण्याला हलवण्यात आलं, त्यांचं ऑपरेशन झालं। त्याच दिवशी संध्याकाळी रात्री आम्ही स्वतः हजर होऊन सगळ्या घटनेचा आढावा घेतला आणि घटनास्थळी आम्हाला एक स्कूटर सापडली काळ्या रंगाची आणि काही CCTV फुटेजमध्ये 2 इसम व्हाईट शर्ट घातलेले किंवा व्हाईट टी-शर्ट घातलेले हे पळताना दिसले। हे साधारण 20 ते 22 वर्षाचे दिसत होते आणि त्याच्यावरून आम्ही रात्री त्याचा शोध सुरू केला। जी स्कूटर सापडली घटनास्थळी त्या स्कूटरवर कोणतेही नंबर प्लेट नव्हत्या। त्या नंबर प्लेट नसल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये आमचे एक्सपर्ट आहेत त्यांना पाचारण केलं आणि त्या स्कूटरचा इंजिन नंबर आणि चेसी नंबरवरनं आम्ही त्या स्कूटरच्या मालकाचा शोध घेतला आणि त्या स्कूटरच्या मालकाला रात्री फोन केला असता त्याने आम्हाला चांगली मदत केली। त्यांनी आम्हाला सांगितलं की सदरची स्कूटर ही माझी रायगड जिल्ह्यातली असून मी भोसले नावाच्या एका व्यक्तीला दिलेली आहे आणि तो ती सध्या वापरतो आहे, त्याला मी विकणार आहे। याच्यावरनं आम्ही तो भोसले नावाचा कोण व्यक्ती आहे त्याचा आम्ही शोध घेतला। तर आपल्या जातीचा तेजस भोसले नावाचा 17 वर्षाचा मुलगा आहे, त्याची गाडी आढळली आम्हाला। त्याची गाडी आढळल्यानंतर रात्री आम्ही तांत्रिक तपास करून त्याला बदलापूरच्या हद्दीतून आम्ही त्याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितलं सदरची गाडी ही त्याने पार्थ खारीक याचं गॅरेज आहे वालुलीला, तर त्याच्या गॅरेजमध्ये ठेवली होती आणि मग त्यानंतर आम्ही पार्थ खारीक यालाही ताब्यात घेतलं आणि चौकशी केली असता आम्हाला असं कळलं की मयांक सिंग नावाचा हा जो मुलगा आहे आरोपी याच्यामध्ये 19चा, तर त्याने ही गाडी आपल्या ताब्यात ठेवली होती आणि तीच गाडी आम्हाला घटनास्थळी मिळाली। त्याच्यावरनं आम्हाला ते मुख्य आरोपी शोधण्यात मदत झाली आणि ह्या मयांक सिंगला पण आम्ही ताब्यात घेतले काल आणि त्याच्यावर चौकशी केल्यावर त्याने असं सांगितलं की ज्यांना चाकू मारला त्यावेळेस तो तिथे बाजूला उभा होता आणि ज्याने चाकू मारला तो विधी संघर्ष बालक आहे। ते 2 जण, त्यांची नावं मी इथे काही कारणास्तव घेता येत नाही, लहान वयाचे आहेत ते, त्यांना आम्ही आता माननीय भिवंडी कोर्टात हजर करत आहोत। तर त्यांनी मयांक सिंगच्या सांगण्यावर मारलेला चाकू आहे तो, तेव्हा मयांक सिंग तिथे बाजूला उभा होता। जे 3 आरोपी आहेत तिच्यामध्ये 2 मायनर आहे आणि 1 मेजर आहे। तर काही 3 का 4 महिन्यापूर्वी यातील आरोपीचं असं म्हणणं आहे की त्यांच्या परिसरामध्ये हे जे जखमी आहेत जसराम मोतीराम चौधरी यांनी पोलीस ठाण्याला त्याची तक्रार केली होती आणि सदरची तक्रार केली तेव्हा हा औरंगाबादला 10वीचे पेपर द्यायला किंवा 12वीचे पेपर द्यायला गेला होता। त्यामुळे ती खोटी तक्रार दिली, या रागातून त्यांनी हे काम केलेलं आहे। परंतु अजूनही काय शक्यता आहे याचा आम्ही तो तपास करत आहोत। त्यासाठी आम्ही त्याला माननीय अंबरनाथ कोर्टाकडे हजर करून पुढील रिमांड घेऊन याच्यामध्ये नक्की तेच कारण आहे का अजून दुसरं काही कारण आहे याचा आम्ही शोध घेत आहोत। नक्कीच सर, जेव्हा घटनास्थळी जी दुचाकी सापडली होती त्यामध्ये बंदूक देखील होती असं देखील म्हटलं जाते, ती नेमकी कोणाची होती त्याची ओळख पटली का? आणि जेव्हा तक्रार दिली होती चौधरीने तेव्हा ती तक्रार काय होती? घटनास्थळी जी बंदूक सापडली आहे छऱ्याचं बंदूक होतं, काल आम्ही ते जप्त केलेलं आहे। तर त्याचा तपास पण त्या आरोपीकडून आम्हाला करायचा आहे, त्यासाठी आम्ही त्याचे रिमांड घेत होतो। आणि जी तक्रार दिली
आता हे याच्यातील जखमी हे आणि जे फिर्यादी त्याचा मुलगा आहे तर ते हॉस्पिटल आहेत. त्यांना बोलून ते पुढे तपास त्यामध्ये आम्हाला करता येईल. सर सध्या पाहतोय आपण की अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीसाठी सर्रास वापर केला जातोय. काय सांगाल युवकांना किंवा जे अल्पवयीन मुलं असतील किंवा पालकांना, कशा प्रकारे त्यांनी या गोष्टींपासून सावध राहिलं पाहिजे? नाही, पालकांनी सावध राहिलेच पाहिजे, नाहीतर मग आमच्यापासून सावध राहा. जर पालकांना त्यांचे मुलं त्यांना सुधारता येत नसतील तर नक्कीच आम्ही पुढाकार घेऊ आणि मग आम्ही आमच्या परीने त्यांना काही सुधारण्याचं शिक्षण देता येईल ते आम्ही देऊ. कारण मोठा भाव या नात्याने पोलिसांचं काम आहे. जी अल्पवयीन मुलं आहेत ही छोटी आपल्या लहान भावासारखीच आहे, त्यांना सुधारणं आमचा 100% अधिकार आहे. जर पालकांना सुधारत येत नसेल तर आम्ही त्यांना सुधरवणार, काय आम्ही आमच्या परीने सुधरवू. आणि पालकांना जर आपली मुलं वाटत असतील अशी गुंडगिरीडे वळत आहेत किंवा तर त्यांनी निश्चित मला भेटावं, 24 तास भेटावं, कधी पण रात्री 1 वाजता येऊन भेटावं, 2 वाजता येऊन भेटावं. मी त्यांच्याकडे यायला तयार आहे आणि त्यांना सरळ करायला मी सक्षम आहे आणि तयार आहे. परंतु बदलापूरमध्ये हे असे मायनर लोकांची गुंडगिरी यापुढे खपवून घेणार नाही. सर, यामध्ये आरोपींची पार्श्वभूमी काय, आधी कुठले गुन्हे दाखल केले? हां, याच्यामध्ये अजून एक जो मेन आरोपी आहे त्याच्यावर एक गुन्हा दाखल आहे, 307चा दाखल आहे. तर त्याच्यामध्ये तो मायनर होता तेव्हा आणि बाकीच्या यांच्यावर गुन्हे दाखल नाहीत, तर ते फ्रेश आहेत सगळे. असं आहे. हे काय आहे, हे संगत असते जी फेसबुक वगैरे याचे मीडियावरनं त्याच्यावर सगळे ग्रुप तयार झालेले आहेत, तर तेही बंद करण्याबाबत आम्ही सायबरला पत्र देऊन त्यांचे ग्रुप बंद करणार आहे. आणि बहुतेक याच्यातले जेवढे मायनर जे मारामारी करणारे पोरं आहेत ते सगळे आता भिवंडीला आहेत किंवा कल्याणला 307 सारख्या मोठ्या गुन्ह्यामध्ये सगळे आत आहेत. आता जे 307 सारख्या गुन्ह्यामध्ये आत आहे त्याच्यावर निश्चित चांगली प्रभावी प्रिव्हेंटिव्ह कारवाई आम्ही बाहेर आल्यावर करणार आहोत. सर, असं देखील म्हटलं जातं की प्रेम प्रकरणातून हे सगळं काही झालेलं आहे अशी प्राथमिक माहिती नाही. ते आता त्याच्यामध्ये आपण जेव्हा फिर्यादी आपल्याला जखमी येतील किंवा फिर्यादी येतील त्यांच्याकडे आपण चौकशी करणं फार महत्त्वाचं आहे, कारण त्यानंतर आपल्याला ठोस माहिती मिळेल. तर ते ज्या जखमी आहेत त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, आता त्यांची प्रकृती चांगली आहे, तर ते व्यवस्थित झालं की आपण त्याला योग्य चौकशी करू. सर, मागील काही दिवसांपासून शहरामध्ये आपण जर पाहिलं तर गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं आणि जे लहान लहान मुलं आहेत त्यांनाच टार्गेट केलं जात आहे आणि यांना कोण खतपाणी जर घालत असेल तर त्यांच्यावरती आपण कारवाई करणार? हो, 100% करणार. त्याबाबत आम्ही यांचे फेसबुक अकाउंट वगैरे जे आहेत सोशल मीडिया अकाउंट त्याचा मागोवा घेतो आहे. कोण कोणाच्या वाढदिवसाला जात आहे, कुठे बड्डे साजरा करतायत आणि कुठे तिकडं पार्टी करतात, कोणाच्या वाढदिवसाला तडीपार जे आहेत म्हणजे अमरनाथ विभागातले आणि बदलापूर ईस्ट वेस्ट विभागातले, शिवाजीनगर विभागातले किंवा उल्हासनगर येऊन इथे वाढदिवस साजरे करतायत कुठच्या फार्म हाऊसला, त्याचा आम्ही मागोवा 100% घेणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई 100% होणार आहे. त्यांना पण झोपून देणार नाही. सर, हे जे आरोपी होते ते कुठल्या तरी गुन्हेगारी स्वरूपाच्या ग्रुपशी संबंधित होते अशी माहिती भेटते, ते खरं आहे का? तसं म्हटलं तर यांचा जो फेसबुक ग्रुप आहे या बारक्या मुलांचा त्याच्यामध्ये तर उदय झुटे वगैरे जे आहेत आणि दर्शन सोनावले वगैरे हे सगळे ते एकच मित्र आहेत सगळे ती लोकं. त्यातला उदय झुटे हा भिवंडीला जमा आहे आणि दर्शन सोनावणे हा कल्याण इथे जमा आहे तिथे.